हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर BMS मेडिकल ऑफिसर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, एक्झाम होणार का? तर याचं क्लिअर कट आन्सर मी तुम्हाला देतो. एक्झाम 100% होणार आहे. जाहिरात कधी येणार? तर लक्षात घ्या, शासनाचा जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे त्यामध्ये जेवढेही डिपार्टमेंट आहेत त्यांना या ठिकाणी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काय म्हणता येईल की पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, त्यासोबत इफिशियन्सी आणणं खूप गरजेचं आहे. इफिशियन्सी आणायची असेल तर ज्या रिक्त जागा आहेत त्या तर भराव्या लागणारच आहेत. त्यामुळे आपण बघितलं असेल सध्या ठाणे महानगरपालिकेच्या 1770 जागा, त्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. या सर्व जाहिरात येणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की एकूण जागा किती असू शकता, बरोबर, अभ्यास काय आणि कसा केला पाहिजे, कोणतेही मागडे क्लासेस लावायची गरज नाही. मी तुम्हाला जो पाथवे देईल तो तुम्ही जर फॉलो केला तर नक्की तुमचं या ठिकाणी पोस्ट निघणार आहेत. लक्षात घ्या, पाठीमागच्या वर्षी देखील आपण प्लेलिस्ट अजूनही आहे. 1 वर्षापूर्वी आपण मेडिकल ऑफिससाठी खूप चांगलं मटेरियल घेऊन आलो होतो, व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि आपले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले आहेत. आपल्याकडे त्यांचे आपण स्क्रीनशॉट्स देखील काढून ठेवले आहेत की ज्यांचे सिलेक्शन झाले आणि ज्यांनी आपलं मटेरियल कसं होतं याबाबत सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली आहेत. त्यामुळे ऑनलाईन किंवा इतर ठिकाणी कोणतेही महागडे क्लासेस असेल तर सध्या तरी लावू नका. मी तुम्हाला जे सांगत आहे ते सुरुवातीला बघून घ्या. आता सुरुवातीला एकूण जागा किती असू शकता? मागच्या वेळेस 283 जागा होत्या. यावेळेस पण विद्यार्थी मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्या देखील 250+ जागा तुमच्या 100% येणार आहेत. कारण की याच्यात कसं असतं की जेवढ्या जागा रिक्त असतात त्यापैकी काही जागा या पदोन्नतीने भरायच्या असतात, बरोबर, पदोन्नती. त्यानंतर काही जागा याच्यातील MBBS स्टुडंटला जातील आणि काही जागा या तुमच्या वाट्याला येतील. तर तुमच्या वाट्याला 250+ जागा येतील. तुम्हाला किती जागा पाहिजे? तर एकच पोस्ट पाहिजे, बरोबर. मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांचं काय झालं होतं माहिती आहे का? तर त्यांनी काय केलं, आयुर्वेदा अभ्यासक्रम याच्यावर तुमची पकड आहे. कारण की लक्षात घ्या, तुम्ही काय केलं, आता AIPGTसाठी प्रिपरेशन करत असतात. त्यामुळे तुमचा आयुर्वेदिक अभ्यासक्रम हा खूप स्ट्रॉंग असतो. परीक्षेचा पॅटर्न जर बघितला तर 60% वेटेज आहेत. परीक्षेत तुम्हाला 120 मार्कांसाठी आयुर्वेदा विचारलं जातं. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम 20% वेटेज आहेत, म्हणजेच 40 मार्क त्याला विचारले जातात. सामान्य ज्ञान यावर 20% वेटेज, याला देखील 40 मार्क या ठिकाणी आहेत. म्हणजे बघू शकता या ठिकाणी वेटेज तुमचा आयुर्वेदा अभ्यासक्रमाला आहे. परंतु या ठिकाणी इथे सर्वांनाच हा पोर्शन जमतो. परंतु नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि सामान्य ज्ञान या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्र, पाठीमागे राहून जातात. आणि मागच्या वेळेस कोणी पोस्ट काढली? ज्यांची सामान्य ज्ञानावर कमांड होती, ज्यांची नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर कमांड होती, त्यांनीच या ठिकाणी पोस्ट काढलेली आहेत. आणि मागच्या वेळेस आपण जे मटेरियल तयार केलं ना त्याचंच विद्यार्थी मित्रांनो पोरांना फायदा झाला होता. कारण की जेवढे क्लासेस होते त्यांचं मेन फोकस होता आयुर्वेदा. तुम्ही आयुर्वेदावर फोकस करा. अहो ते तर सगळंच करणार आहे, परंतु जे विद्यार्थी नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि सामान्य ज्ञान यावर फोकस करतील त्यांचीच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय म्हणता येईल की रँक निघणार आहे. आता यानंतर लक्षात घ्या, जो सामान्य ज्ञान आहे त्याचा जो सिलेबस काय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जो सिलेबस आहे त्यामध्ये राज्याचा इतिहास व संस्कृती, राज्याचा भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, राज्याची अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी. आता लक्षात घ्या, तुम्ही जर ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि जर तयारीला तुम्ही जर सुरुवात केली तर तुमचा किती अभ्यास होईल हो? नाही होणार. कारण की सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा तर MPSCचे विद्यार्थी जी तयारी करतात ना ते 1-2 वर्ष अभ्यास करतात, त्यानंतर त्यांची त्यावर पकड होते. त्यामुळे जर तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर जर पकड बनवायची असेल ना तर आजपासूनच तयारीला लागायचं आहे. आपलं चॅनलचे सबस्क्रायबर बघा किती आहेत आणि आपण जे कंटेंट तयार करतो आपला USP जो आहे तो सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीच आहे. कारण की आपलं जे मटेरियल परचेस करतं विद्यार्थी तर हेच मटेरियल परचेस करत असतात. आणि सामान्य ज्ञानवर आता लक्षात घ्या, त्यांनी जो सिलेबस दिला आहे बरोबर, त्यावर आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे दोन्ही मिळून 10,000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार केलेत. सोबत 120 ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत. आपण स्वतःचं ॲप्लिकेशन तयार केलं आहे, ज्ञानवंदन एज्युकेटर, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुम्ही. त्यामध्ये मोबाईल नंबर आणि OTP टाकायचा. सुरुवातीलाच तुम्हाला हा कोर्स भेटेल. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत? महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान आणि भारताचा भूगोल यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला भेटतील. म्हणजे काय, प्रश्न 4 ऑप्शन आणि त्याचं उत्तर लगेचच. त्यानंतर चालू घडामोडीवर जानेवारी ते डिसेंबर 2023, 24 आणि जानेवारी ते ऑगस्ट 2025पर्यंतचे प्रश्न, तसेच इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. चालू घडामोडी म्हणजे काय, रिसेंट झालेल्या घटना,
त्यानंतर नृत्य प्रकार, वेगवेगळे सण, असे जे इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतात ना, त्या देखील PDF या ठिकाणी भेटेल. तुम्ही ॲप डाउनलोड करून या कोर्सच्या जर कंटेंटमध्ये जर गेले ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल की तुम्हाला एक्झॅक्ट काय काय भेटणार आहे. तसेच त्या ठिकाणी डेमो फाईल देखील आपण प्रोव्हाइड केल्या आहेत. त्या डेमो PDF देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यासोबत आता ऑगस्ट परीक्षा कधीही होऊ, 1 वर्षांनी जरी परीक्षा झाली ना, तोपर्यंत मंथ वाईज जेवढेही चालू घडामोडी प्रश्न आपण तयार केले ते त्यामध्ये ॲड केले जाईल. तर लक्षात घ्या. आणि मला वाटतं की परीक्षेच्या अनुषंगाने अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर ते याच कोर्समध्ये ॲड केल्या जातील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, रिव्हिजन करायला तुम्हाला मदत होईल. याची जी प्राईज आहे ती आहे 499. का? तुम्ही सुरुवातीला आले म्हणून पहिल्या 100 स्टुडंटसाठी ही फक्त प्राईज 499 आहे. जेव्हा एक्झाम डेट येईल आणि 100 स्टुडंट या ठिकाणी भरले जातील, त्यानंतर याची जी प्राईज आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपण 999 करणार आहोत. त्यामुळे जर आज व्हिडिओ बघत असाल तर लगेचच परचेस करून टाकायचं आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. एक्झामची डेट आल्यानंतर तुम्हाला, एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुम्हाला फक्त आयुर्वेदावर फोकस करायचं आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि सामान्य आणि चालू घडामोडी हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम जो आहे त्यामध्ये त्यांनी सिलेबसमध्ये काय दिलं आहे, नॅशनल लिप्रोसी कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल ब्लाइंडनेस प्रोग्राम, नॅशनल व्हेक्टर बॉर्न कंट्रोल प्रोग्राम, वॉटर बॉर्न डिसीज, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी कंट्रोल, RCH प्रोग्राम आणि आयुष मिशन क्वेश्चन यावर आपण प्रश्न MCQ सोबत ऑनलाईन टेस्ट तयार केलेले आहेत. नोट्स, MCQ आणि ऑनलाईन टेस्ट हे तुम्हाला भेटणार आहे. याची देखील प्राईस काय ठेवली आपण 500 रुपये ठेवले आहेत. हे दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, कोर्स परचेस करायचं आणि आजपासून तयारीला सुरुवात करायची. आता एक्झामचं तुम्ही, आता परीक्षा तर लांब आहे, तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायचा, दिवसातील विद्यार्थी मित्रांनो 2 तास तुम्ही काढायचे. 1 तासामध्ये सामान्य आणि चालू घडामोडी आणि 1 तासामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम करायचं आहे. जवळपास 120 ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की त्या ठिकाणी टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट आहेत, तुम्ही कितीही वेळेस या टेस्ट देऊ शकता, बरोबर. आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, डेली बेसिसवर एक ऑनलाईन टेस्ट द्यायला सुरुवात करायची. चुकलं तरी हरकत नाही. सपोज पहिल्यांदा महाराष्ट्राचा भूगोल घेतला, बरोबर, त्यात आपण 1000 प्रश्न कव्हर केले, त्या PDF वाचून घ्यायच्या, त्यावर आधारित ज्या 10 ऑनलाईन टेस्ट आहेत त्या लगेचच सॉल्व करायचा. पुढच्या दिवशी भारतीय राज्यव्यवस्था घ्यायचे, सगळे MCQ वाचून घ्यायचे आणि त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायचे. समाजसुधारक नोट्स आणि क्वेश्चन आपण प्रोव्हाइड केलेत, त्या ठिकाणी नोट्स वाचून घ्या, त्यानंतर क्वेश्चन वाचून घ्या आणि लगेच त्यावर आधारित ऑनलाईन टेस्ट लगेचच सॉल्व करायचे आहेत. ऑनलाईन टेस्ट फ्री कंटेंट म्हणजे डेमो फाईल देखील त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने अभ्यास करा. परीक्षा येईल मग मी तयारीला लागेल अशा जर विचारत असाल तर लक्षात घ्या, मेडिकल ऑफिसर गट अ विद्यार्थी मित्रांनो जॉईन झाल्या तुमचा जो पगार आहे, म्हणजे आता मागचे जे विद्यार्थी जॉईन झाले तर लक्षात घ्या 98,000 पगार आहे. आता 8वा वेतन येईल, 1.5 ते 2 लाखापर्यंत तुमचा पगार जाणार आहे. तर त्यासाठी तयारी करायची नाही का हो? तर तयारी करायचीच. आपण BMSचे विद्यार्थी आहात. आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण प्रॅक्टिससाठी जाल, स्वतःचं सेटअप टाकायला जाऊ, तेव्हा किती अवघड, किती परिस्थितींना सामोरे करावं लागतं. पण जेव्हा तुम्ही मेडिकल ऑफिसर गट अ म्हणून जॉईन व्हाल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सगळे तुम्हाला सल्यूट करतील. MPSC 2-3 वर्ष विद्यार्थी मित्रांनो तयारी केल्यानंतर त्यांना कुठेतरी उपजिल्हाधिकारी ही गटाची पोस्ट भेटते. परंतु तुम्हाला ही फक्त एकच एक्झाम द्यायची. एक एक्झाम दिली की लगेचच तुम्ही गट होता. त्यामुळे ही संधी जाऊन देऊ नका. मोठे क्लासेस लावण्याची तुम्हाला कोणतीही आवश्यकता नाही आहे. तुम्ही हे जे 2 कोर्स आहेत ते तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर आयुर्वेदासाठी कसं तयार करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मेडिकल ऑफिसर 2025 ही आपण प्लेलिस्ट तयार करतो आहे. याच्या रिगार्डिंग जेही महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट असतील ते मी त्या ठिकाणी टाकेल. आपण गरीब विद्यार्थी आहोत. 500 रुपये आपण या ठिकाणी फी नक्कीच देऊ शकता, बरोबर. 5-5, 10-10, 20-20 हजार रुपये घालून अजून ॲडव्हर्टाइजमेंट पण आली नाही, त्या ठिकाणी एवढी फी घालण्यापेक्षा आत्ताच जर तुम्ही हा कोर्स परचेस केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, जसं TCS IBPS परीक्षेत प्रश्न विचारले जातात तेच आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. आणि जेवढे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपवर देखील आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला पोचायचा मानस आहे. कमी किमतीमध्ये मटेरियल भेटतं हे तुम्हा आयुर्वेदाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीतच नाही, कारण की आपल्याला 5 आणि 10,000 कोर्सची सवय लागली, बरोबर. परंतु लक्षात घ्या, ज्या बाकीच्या एक्झाम असतात ठाणे महानगरपालिका झाल्या किंवा इतर, त्या ठिकाणी कॉम्पिटिशन भरपूर आहे, खूप सारे क्लासेस आहेत. परंतु तुमच्या या पर्टिक्युलर
एक्झामसाठी क्लासेस तेवढे उपलब्ध नाही आहेत, परंतु असं जरी असेल तरी आपण फी अगदी तुमच्यासाठी कमी ठेवली आहे. तर नक्की परचेस करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करून घ्या, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करू. थँक्यू.